जे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव मातेमुळेच प्रगट झालेत आणि पुन्हा मातेमध्ये विलीन होतात. म्हणजेच या ठिकाणी आपण जेवढे कोणी बसलोय, आता तुम्ही पुरुष मंडळी आहात, तुम्ही म्हणाल, तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही सांगाल मी पुरुष आहे, तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही सांगाल मी स्त्री आहे. परंतु खरं सांगू, या ठिकाणी पुरुष आणि स्त्री असं काहीच नाहीये. या त्रिभुवनामध्ये फक्त आणि फक्त एकच पुरुष आहे, तो परमात्मा. सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. एकच पुरुष आहे आणि त्याच्या पश्चात जे काही आपल्याला सृष्टीमध्ये दिसतंय, भले रूपाने ते कसे असो, परंतु सगळीकडे हे जे वैभव आहे ते फक्त प्रकृतीचं आहे. आणि आपण या ठिकाणी जेवढे काही उपस्थित आहोत, उपस्थित नसले तरी असले तरी सगळी ही काय प्रकृती आहे. म्हणजेच आपण कोण आहोत? प्रकृती. आपण कोण आहोत? प्रकृती. बघा, आता ही जुने लोक म्हणतात की माझी प्रकृती आता जरा ठीक नाही, बिघडली. प्रकृती म्हणजेच काय? आपण कोण आहोत? प्रकृती आहे. कोणापासून आपली उत्पत्ती आहे? तर आदिमाई शक्तीपासून उत्पत्ती असल्यामुळे तीच प्रकृती आहे. म्हणून आपण तिचे जेवढे काही वंश आहोत, आपण तिचे जेवढे काही पुत्र आहोत, ते कोण आहेत? प्रकृती. याचाच उदाहरण आपण पुढे घेणार आहोत. असो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. तो असा: परमपूजनीय, आदरणीय, वंदनीय, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा असणाऱ्या रुक्मिणी मातासाहेब, आईसाहेब किंवा मातोश्री यांची आज या ठिकाणी पुण्यतिथी सोहळा. आणि पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं आज माझ्यासारख्या पामराच्या वाटेला ही सुंदर अशी सेवा मिळाली आहे. त्याबद्दल खरंच मी सगळ्यांचंच धन्यवाद करते. आणि ही सेवा महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी उपस्थित असणारे तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध असणारे, परमपूजनीय, सगळ्यांच्या हृदयदेशी असणारे तनपुरे बाबा आणि यांच्या माध्यमातून अगदी सहजासहजी ही सेवा प्राप्त झाली. आणि त्यांच्यासोबत विराजमान असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मातोश्री, ज्यांचं नाव सुद्धा अगदी त्यांना शोभेल असं आहे, सत्यभामा. जी पतिव्रता आहे, जी नेहमी कृष्णाकडे लक्ष देते, कृष्णाकडे अगदी बारीक लक्ष रुक्मिणीपेक्षा सत्यभामेचं होतं बरं का. तुम्ही जर भागवत श्रवण केलं ना, तर रुक्मिणीपेक्षा सत्यभामा अगदी लाडकी सुद्धा होती. आणि सत्यभामेचं श्रीकृष्ण भगवंताकडे लक्ष सुद्धा होतं. एवढंच नाही, महर्षी नारदांना ती प्रश्न करते, महर्षी नारद, मला माझा हा जो पती आहे म्हणजे श्रीकृष्ण, मला जन्मोजन्मी प्राप्त व्हावेत, यासाठी काय करता येईल? असा प्रश्न रुक्मिणी मातेने सुद्धा विचारला नाही, सत्यभामेने विचारला. आणि नाथ सत्यभामेचं अंतःकरण, सत्यभामेचं हृदय एवढं विशाल होतं, एवढं मोठं होतं. महर्षी नारदांनी जसं उत्तर दिलं, काही मागचा पुढचा विचार नाही केला. महर्षी नारदांनी काय सांगितलं की हे बघ, आता या जन्मामध्ये आपण जे दान करू ना, ते पुढच्या जन्मामध्ये आपल्याला प्राप्त होत. सत्यभामेला लगेच लक्षात आलं की महर्षी नारदांना काय सांगायचं. महर्षी नारदांनी जसं सांगितलं, जसं या मातेने ऐकलं, मागचा पुढचा विचार न करता महर्षी नारद, हे माझे स्वामी, म्हणजे जवळ नव्हते परंतु सांगितलं, हे माझे स्वामी, हे आजपासून तुम्हाला अर्पित केले, दान केलं. हातावर पाणी घेतलं आणि समर्पित केलं. म्हणे मला हा पती जन्मोजन्मी पाहिजे, काही झालं तरी जन्मोजन्मी हाच पती पाहिजे. हा हट्ट हाच ज्यांचा होता, सत्यभामा, जी आताच्या कलियुगामध्ये भगवंतासोबत आहे, मागच्या द्वापार युगामध्ये भगवंतासोबत होती, मागचा विचार केला त्रेतायुगामध्ये सुद्धा भगवंतासोबत होती, सत्य लोकाचा विचार केला तरी सुद्धा भगवंतासोबत होती. मी सांगते कसं. ज्यावेळी भगवंतांनी वराह रूप धारण केले ना, ही सत्यभामा पृथ्वी मातेच्या रूपामध्ये होती, बरोबर. तिच्यापासून त्यांना भौमासूर नावाचा दैत्य झाला. आणि तेव्हा भगवंतांनी वचन दिलं की जोपर्यंत तू म्हणत नाही तोपर्यंत याला मारणार नाही. आणि त्या भौमासुराला मारण्यासाठी हीच पृथ्वी द्वापार युगामध्ये सत्यभामा म्हणून येते. आणि श्रीकृष्ण भगवंत सत्यभामेला घेऊन भौमासुराकडे जातात. ज्यावेळी पाहिलं की अरे 16,100 नाऱ्यांना यांनी स्वतःच्या ताब्यात करून ठेवलंय, तुरुंगामध्ये ठेवलंय, स्वामी नाथ बघताय काय, हा पापी आहे, हा अधर्म आहे, हा नीच आहे, याला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये, याला मारून टाका. सत्यभामेने जेव्हा सांगितलं तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी मारलं. आणि आता कलियुगाचा जर विचार केला तर ही सत्यवती किंवा सत्यभामा आताच्या कलियुगामध्ये कोण आहे?
बालाजींची पत्नी कोण आहे? दोन, हो, एक महालक्ष्मी आणि दुसरी पद्मावती. ही पद्मावतीच म्हणजे भूदेवी आहे. भूदेवीच म्हणजे सत्यभामा आहे. आणि लक्ष्मी माता, कोल्हापूरची लक्ष्मी माता एक आणि भूदेवी एक म्हणजे पद्मावती, अशा दोन विवाह बालाजींनी केलेत. म्हणजे आत्ताच्या कलियुगामध्ये सुद्धा यांचा जोड आहे. मला सांगायचं काय, एका शब्दावरून, एका आईच्या नावावरून एवढा विस्तार करण्याचा प्रयत्न यासाठी होता. आज सकाळी मी एक लेख वाचला, त्या लेखमध्ये पतिव्रता नारी असा उल्लेख मातेचा केलेला आहे. आता सुद्धा ज्या रुक्मिणी आई साहेब आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये येतो आणि मातेचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये होतो. कारण ना एका ठिकाणी संतच सांगतात की स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. जर भगवंताची सेवा करायची असेल तर दुसरं तिसरं काही करू नका. तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारले ना, त्या गृहस्थाश्रमामध्ये राहून तुम्हाला जर पती असेल तर पतीची सेवा करा. तुम्ही गुरुच्या सानिध्यामध्ये असेल तर गुरुच्या सानिध्यामध्ये राहून गुरुची सेवा करा. तुम्ही जर एक मुलगा आहात तर पित्याची सेवा करा. म्हणजे याचा परिणाम काय होईल, हीच विष्णूची महापूजा. काय वेगळी करायची गरज आहे का? वेगळं काय करायची गरज आहे का? काही वेगळं करायचं काही वेगळी करायची काही गरज नाहीये. आणि नाथ या मातेचं वैभव काय सांगावं. नाव सुद्धा रुक्मिणी आहे, परंतु वागणं बोलणं चालणं सुद्धा तशाच पद्धतीचं. हो, स्वर द्या जरा, म्हणजे स्वरात राहील. कारण मी कथा काळी 1 वर करते आणि आपण सुरुवात आता केली आहे काळी 2 वर. आता पकवत उतरायला सुद्धा वेळ लागला असता म्हणून 2 वरच चालू द्या आता. असो, सांगायचं तात्पर्य हे की पतिव्रता नारी जी असते ना, तुका म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुकाराम महाराज वर्णन करतात की जी पतिव्रता असते ना तिची सत्ता सुद्धा देवावर असते. तुकोबरायांच्या आवलीला भगवंताचं दर्शन होतं. का बरं? कारण ती पतिव्रता आहे. कारण ती पतिव्रता आहे. एकनाथ महाराजांचा परमार्थ उगीच घडला नाही. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती. अत्रीची अनुसया साक्षात ब्रह्मा विष्णू महेश तिच्या द्वारी यावेत, नग्न अवस्थेमध्ये भोजन मागावं. आणि नाथ पतिव्रतेचं तेज इतकं अपार होतं की नग्न होऊन भोजन वाढलं. पण कुणाला? बालकांना. तपाचं सामर्थ्य एवढं. ब्रह्मा विष्णू महेश लहान बालक होत आहेत तिच्या समोर. फक्त थोडस पाणी शिंपडावं तर लहान बालकं झाली. पतिव्रतेचं तेज इतकं महान असतं नाथ, महान असतं. आणि मातोश्रींकडे काय होतं? हेच पतिव्रतेचं तेज होतं. आपल्याला माहित आहे बाबा तर विरक्त होते. त्यांना पाठीमागचं काही नव्हतं, परंतु सगळा संसार सांभाळणं, पुत्राला एवढं महान करणं हे वैभव मातोश्रींचं आहे. आणि नाथ एक माता आणि त्या मातेमध्ये जे शक्ती सामर्थ्य आहे त्या शक्तीनेच एवढं सगळं वैभव होऊ शकतं. अन्यथा एका पुरुषाने एवढं सगळं होऊ शकत नाही. तुम्हाला सांगते उदाहरण, पटलं तर घ्या बरं. भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे की जसं ब्रह्मा विष्णू आणि महेश 3 देव 3 वेगवेगळी कामं करतात, बरोबर. एखाद्या दिवशी जर ब्रह्मदेवाने सुट्टी घेण्याचा प्लॅनिंग केला आणि महादेवाला जर सांगितलं, महादेव मी आज जरा रजेवर आहे, उत्पन्न करण्याचं काम तुम्ही करा, शक्य आहे? नाही.
एखाद्या दिवशी महादेवाने जर सुट्टी घेतली, ब्रह्मदेव आता तुम्ही एक काम करा, तुम्ही आता माझं काम करा आजच्या दिवस, तरी एकच दिवस, रोज नाही पण एकच दिवस. बरं, इथला एक दिवस आणि तिथला एक दिवस वेगळा असतो. बरं, तू म्हणाल एक दिवस सांभाळायला काय हरकत नाहीये, इथला एक दिवस आणि तिथला एक दिवस फार अंतर आहे. इथे या कलियुगामध्ये 4,32,000 हे कलियुग सांगितलंय. त्याच्या दुप्पट द्वापार युग, त्याच्या तिप्पट त्रेतायुग, त्याच्या चौपट सत्ययुग, असे 71 फेरे जातात, 71 चक्र जातात, 71 युग जातात. तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि पुन्हा 71 चक्र फिरतात ना, तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र होते. ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र मिळून विष्णू भगवंताचा एक सेकंद होतो. आता घरी गेल्यावर मोजत बसा आणि ते कॅल्क्युलेशन काय करायचं असेल ते करा. म्हणजे मला सांगायचं एवढं की इथला एक दिवस आणि तिथला एक दिवस महान असतो. आणि त्या एका दिवसाची परवानगी जर या महादेवाने त्यांना दिली, त्यांनी यांना दिली, तर चालेल का? परंतु नाथ, या तिघांचेही कार्य एक माता करते. बरं का, मातेमध्ये एवढी शक्ती आहे, मातेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की हे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं कार्य एक माता करते. कसं ऐका, हे बघा, माता काय करते? उत्पन्न करते, बालकाला उत्पन्न करते. म्हणजे कुणाचं काम केलं मातेने? ब्रह्मदेवाचं. तीच माता त्या बालकाचं पालन पोषण करते, त्याला सांभाळते. त्याला आता भूक लागली आहे, मातेला इथे कळतं. माता जरी बाहेर असली, त्याच्या रडण्याचा स्वर कसा आहे या स्वरावरून तिला कळतं की आता भूक लागली, आता तहान लागली, आता दूध प्यायचंय. म्हणजे पालन पोषण करणारी कोण आहे? माता. आणि तिसरं, महादेवाचं कार्य सुद्धा तीच करते. तू म्हणाल संहार करते, हो माता संहार करते. जर आपल्या पुत्रावर एखादा आघात आला तर काली होऊन त्या वैराचा नाश सुद्धा करू शकते, ही आदिमाई शक्ती. आणि आपण जे पाहतो, तुम्ही माझ्याकडे पाहताय, पाहण्याची शक्ती कोणाची आहे? आदिमाई शक्तीची. बोलण्याची शक्ती कोण प्रदान करतं? आदिमाई शक्ती. श्वास घेण्याची प्रक्रिया म्हणजे ती सुद्धा एक शक्ती आहे. जिथे जिथे शक्ती हे नाव आलंय, जिथे जिथे शक्ती हे नाव आलंय, त्या शक्तीच्या पाठीमागे धरलेली ही आदिमाई शक्ती आहे. मधु कैटभ यांचा वध ज्यावेळी करायचा होता, त्यावेळी त्या ठिकाणी विष्णू भगवंत निद्रिस्त झाले होते, झोपी गेले होते. त्यांच्यावर प्रभाव होता निद्रा देवीचा. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपीन संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. ज्यावेळी ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी निद्रा रूपीची त्या ठिकाणी आराधना केली, पूजा केली, त्यावेळी ही निद्रा देवी बाहेर पडली. त्यावेळी कुठे विष्णू भगवंताला जाग आली, अन्यथा मधु आणि कैटभ यांनी तर थैमान माचवलंच होतं. म्हणजेच माझा सांगण्याचा मथित अर्थ असा की ब्रह्म विष्णू महेश हे तिघही वेगवेगळं काम करतात, एका वेळी एक काम करू शकत नाही. परंतु याच आदिमाई शक्तीने प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणामध्ये माता म्हणजे वात्सल्य भाव तिला प्रदान केलाय. आणि ज्याच्या शक्तीवर, ज्याच्या आधारावर ही एकटी माता उत्पन्न करते, पालन पोषण करते आणि संहार सुद्धा करते. आणि लेकरू कुठे असू द्या, लेकरू कुठे असू द्या, जसं एक गाय आहे ना, आणि गायीचं पिल्लू म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात, वासरू ना, तर वासरू गोठ्यात असतं आणि गायी चरायला बाहेर जाते. संध्याकाळी ती येणार, त्यावेळी तिला बरोबर लक्षात येतं की आता माझ्या बाळाला भूक लागली आहे, माझ्या बाळाला भूक लागली. हंबरडा परत तिथपर्यंत येते आणि तिथूनच तिला कळतं की आता माझ्या बाळाला भूक लागली आहे. तिथून आलं की बाळ लगेच जवळ घेते आणि पोटभर प्राशन दूध त्याला प्यायला देते. हा तो भाग वेगळा की आता तिला पाना फुटला की आपण त्या बिचाऱ्या बाळाला लावतो, पाठीमागे घेतो आणि आपलंच दूध, तो भाग वेगळा. परंतु नाथ, आईला कितीही लांब असलं, कितीही लांब असू द्या, तिला कळतं की माझ्या बाळाला आता भूक लागली आहे, माझ्या बाळाला भूक लागली. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, लाभाविन प्रीती करणारी ती माता आहे. संध्याकाळी लेकरू उशिरा घरी आल्यानंतर ती म्हणत नाही तुझा पगार किती झालाय, तिच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडतो, बाळ तू जेवलास का रे, तू जेवलास का, चल हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते. हे शब्द कोणाचे आहेत? हे शब्द कोणाचे आहेत? म्हणून नाथ, या इतक्या पतिव्रता नारीच्या कुशीतून जो जन्माला येईल, जो प्रगट होईल, अर्थातच तो कसा असेल? रुक्मिणी मासाहेब. आणि त्यांनी
सुंदर अशा बालकाला प्रगट केलं, म्हणजेच बद्रीनाथ बाबांना. नाव सुद्धा किती सुंदर आहे, बद्रीनाथ. आणि जोडा सुद्धा शोभतो. बद्री म्हणजे काय, विष्णूचा एक अवतार आहे. आणि सत्यभामा म्हणजे यांचा जोडा जन्मजन्मीपासून असतो, तोच जोडा इथे आला असावा. आणि लक्षात येतं की ज्यावेळी बाबा तीर्थयात्रा करत होते, बद्रीनाथ या धामी ते गेले होते आणि गव्हाणे बाबा पाठीमागे होते. तर बाबांचं प्रकटीकरण झालं आणि त्यावेळी गव्हाणे बाबांनी ठरवलं की हा आता मोठे बाबा कुठे गेलेत, बद्रीनाथला. तर त्यांच्या पाठीमागे मुलाचं नाव सुद्धा काय पाहिजे, कारण यात्रा सुद्धा तीच होती. आणि नाथ या मातेने एका भाकरीवर दिवस काढावा. बरं, एका भाकरीतली अर्धी चतकोर गाईला, चतकोर कुत्र्याला, चतकोर कोणाला म्हणालात, देवाला. कारण देवाचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. आपला जो काही आपण कमवतो त्यातला एखादा भाग भगवंताचा असतो. आणि एकच कोर या मातेने खावं. जे मोठ्या बाबांनी केलं, समज त्यांनी व्रत केलं, तप केलं एखादं, तेच परा मातेने करावं. माझे पती करतायत ना सेवापती, हीच सेवा पतीची. आणि नाथ हेच भगवंताला त्या ठिकाणी सार्थक होतं. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं की तुकोबारायांच्या आधी तुकोबारायांच्या पत्नीला हा साक्षात्कार होतो, कारण अधिष्ठान मोठं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं, रामायणातलं एक उदाहरण आहे, जे रुक्मिणी आई साहेबांना अगदी चिटकतच. ते उदाहरण आहे उर्मिला मातेचं. उर्मिला माता आली लक्षात, कोण, हा लक्ष्मणाची पत्नी. नाथ सीतामाई तरी रामचंद्र प्रभूंसोबत होत्या, 14 वर्ष त्यांच्या सोबत होत्या, परंतु पाठीमागे असणाऱ्या उर्मिला माता 14 वर्ष पतीच्या विरहामध्ये कसे काढले असतील, विचार करा. जात असताना फक्त लक्ष्मणाने सांगावं की उर्मिला माहित नाही मी कधी येणार आहे, परंतु पाठीमागे तू सगळं सांभाळ कर बरं. आणि उर्मिला माता सुद्धा आनंदाने स्वीकारते, कारण पती जे सांगतायत ते आधी माझं कर्तव्य आहे. पतीने सांगितलं, हिने ऐकलं. 14 वर्ष दीप जो लावला होता ना, 14 वर्ष त्याचाच दीप होता, कारण पातिव्रतेचं तेज होतं. एवढंच नाही, लक्ष्मणजींना ज्यावेळी बाण लागला आणि त्यावेळी जडीबुटी आणायला सांगितलं, संजीवनी बुटी आणायला सांगितली. हनुमंतरायजी गेले आणि हनुमंतरायजी येत असताना भरताने पाहिलं आणि भरताला असं वाटलं की माझ्या रामाचा शत्रू चाललाय. बाणाचा त्या ठिकाणी आघात केला, हनुमंतराय खाली पडले. सगळी विचारपूस झाली की कोण आहात, कुठून आहात. अरे माझ्या भावासाठीच संजीवनी बुटी घेऊन चाललात, क्षमा करा, माफ करा. इतक्यात उर्मिला माता सुद्धा तिथे होती. हनुमंतराय घाई करतायत, चला पटकन मला निघायचंय. त्या ठिकाणी भरतजी म्हणतात, अहो आत्ताच तर आलाय, बसा ना जरा, श्वास घ्या, पाणी घ्या, हे करा. म्हणे नाही, जर मी सूर्योदयाच्या आधी त्या ठिकाणी पोहोचलो नाही तर लक्ष्मणजीचं काही खरं नाही, मग मी सुद्धा काही त्या ठिकाणी करू शकत नाही. उर्मिला माता समोरच होती. अच्छा हनुमानजी असं आहे, ठीक आहे, बघतेच मी हा सूर्य कसा उदयाला येतो, जा तुम्ही. हे पतिव्रतेचं तेज आहे, मी बघते म्हणे सूर्य कसा उदयाला येतो. नाथ या उर्मिला मातेने सूर्याकडे पाहिलं आणि सांगितलं, खबरदार, जोपर्यंत माझ्या पतीला औषधी प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही वर यायचं नाही, म्हणजे उदय होऊ द्यायचा नाही. फक्त नजर टाकली आणि नजरेचा प्रभाव असा की त्या सूर्याला सुद्धा थांबावं लागलं. जोपर्यंत हनुमंतरायजी त्या ठिकाणी जात नाही, संजीवनी बुटी देत नाही, तोपर्यंत. म्हणून ना हे सामर्थ्य. आणि एवढंच नाही, वाईट या गोष्टीचं वाटतं, एवढं सगळं होऊन 14 वर्ष वनवास प्राप्त होऊन ज्यावेळी लक्ष्मणजी आले आणि लोकांच्या काही बोलण्यावरून रामचंद्र प्रभू उदास होते. सीतामाईला कळालं की अरे एकाने कोणीतरी सांगितलं की अरे मी काही राम नाही तुला घरात घेण्यासाठी. आपल्याला उदाहरण माहित आहे. आणि मग त्यावेळी रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणजींना बोलवलं, लक्ष्मण एक काम कर, तुझ्या वहिनीला तू अरण्यामध्ये घेऊन जा आणि त्या ठिकाणी सोडून यायला सांगितलं बरं. परंतु लक्ष्मणजी असे होते की रामचंद्र प्रभू साक्षात त्यांच्यासाठी पिता होते, आराध्य होते, आणि सीतामाई त्यांच्यासाठी साक्षात माता होती, माता पितांसारखं पाहत होते. भैया तुम्ही सांगताय मला, दादा तुम्ही सांगताय सोडून या, परंतु सोडून येणं माझ्याच्याने शक्य नाही. माझ्या आईला मी वनामध्ये कसं सोडणार दादा, अरे काय करतोस हे, परंतु तुझं वचन मला पाळलं पाहिजे. ठीक आहे मी जाईल, परंतु सोडून येणार नाही दादा. ठीक आहे
सीता जसं म्हणेल तसं कर, कारण रामचंद्र प्रभूंना माहिती आहे सीता सुद्धा याला ठेवून घेणार नाहीये. आणि त्या ठिकाणी जात असताना फक्त उर्मिलेच्या कक्षामध्ये गेले. उर्मिले, मी तुला फार दुःख दिलंय ग, फार कष्ट दिलंय. लग्न झाल्यानंतर लगेच मी वनवासी झालो, वनात गेलो, 14 वर्ष तुला त्या ठिकाणी विरह प्राप्त झाला, तेव्हा सुद्धा तू काहीच बोलली नाही. परंतु उर्मिले, अजून एकदा तुला पतीचा वियोग सहन करावा लागतो. आणि हा वियोग तो तरी माहित होता 14 वर्षासाठी आहे, आणि हा वियोग किती वर्षासाठी आहे माहित नाही उर्मिला. उर्मिलेने सुद्धा सांगावं, स्वामी ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना आईसोबत जायची, ठीक आहे, माझ्या बहिणीचा सांभाळ करा, आपल्या आईचा सांभाळ करा. म्हणून तिने वचन दिलं की तुमच्या पाठीमागे मी सगळा कारभार सांभाळेल, काळजी करू नका स्वामी, बिंदास जा, बिंदास जा. किती छान वाटलं असेल लक्ष्मणजींना. आणि अशी पत्नी लाभायला सुद्धा किती भाग्य लागतं. म्हणून ना पाठीमागे राहिली ती उर्मिला. शेवटी सीतामाईने लक्ष्मणजींना पाठवलं, शपथ देऊन वगैरे पाठवलं, तो भाग वेगळा. परंतु जात असताना उर्मिलेला माहित नव्हतं कधी येणार आहेत माझे स्वामी, तरी सुद्धा पाठवून दिलं होतं. जसं मोठे बाबा निघाले, मातोश्रींना काही माहित नव्हतं कधी येणार आहे काय, तरी सुद्धा पाठीमागची जबाबदारी घेणारी माता आहे. पाठीमागची जबाबदारी घेणारी माता आहे. त्याच्यामुळे ना पतिव्रतेला का मान दिला आहे, याचं कारण असं आहे, पतिव्रतेचं जे मन आहे ते दूषित नसतं. पतिव्रतेचं मन दूषित नसतं. शास्त्र सांगतं की पतिव्रतेचं मन दूषित न झाल्या कारणानं तिने जे बोललंय ते सुद्धा सत्य होतं. आणि भगवंताला हाच प्रिय बरं का, ज्याच्या मनामध्ये कपट आहे, ज्याच्यामध्ये वासना आहे, ज्याच्यामध्ये काम आहे, असा व्यक्ती भगवंताला सुद्धा प्रिय नाही. तुलसीदासजी रामायणामध्ये सांगतात, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय निर्मल मन जन सो मोहि पावा आणि मोहि कपट छिद्र न भावा. भगवंत सांगताय जो निर्मल अंतःकरणाचा आहे, जो निर्मल हृदयाचा आहे, तोच व्यक्ती मला प्रिय आहे, कारण त्याच्या मनामध्ये भगवत स्वरूप आहे, म्हणजे भगवंताचं नाम आहे. निर्मल कशाने होतं? पातिव्रतेचं तेज जर निखरत असेल तर तिच्यामध्ये पती सोडून अन्य पुरुषाची जागा फक्त बंधू आणि पिता. म्हणून तिचं अंतःकरण निर्मळ असतं, साफ असतं. जर सगळं काम करत असताना चिंतन एका पतीचं असतं नव्हे तर परमात्म्याचं असतं, आणि त्याचं स्मरण करत असताना, त्याचं स्मरण करत असताना प्रत्येक गोष्ट ती करत असते, म्हणजे नामाला महत्व देते. आणि आत्ताच्या या कलियुगामध्ये जर मन स्वच्छ करायचं असेल, मन निर्मळ करायचं असेल, पवित्र करायचं असेल, एका नामाशिवाय पर्याय नाही. कलियुगाचं ब्रीद आहे. या कलियुगात जर उद्धार करून घ्यायचा असेल, भव नदीच्या पार जायचं असेल, त्या तीरावर जायचं असेल, सुखद अनुभूती प्राप्त करून घ्यायचं असेल, तर एक नाम आहे भगवंताचं, जे आपल्याला पवित्र, निर्मळ आणि शुद्ध बनवतं. तुलसीदासजी याच रामायणामध्ये सांगतात, काय म्हणतात? कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरे पारा. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. नाथ कलियुगाचा ब्रीद आहे की या कलियुगामध्ये एका नामाला महत्व आहे. हे नाम कुठे प्राप्त होईल? आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून एकाच सूत्रामध्ये मी सगळं बांधून घेते. हे नाम कुठे प्राप्त होईल? कोणाकडे प्राप्त होईल? संत महात्म्यांकडे प्राप्त होईल. आज आपण मातेला मातेच्या स्वरूपामध्ये बघतोय, परंतु नाथ संत दुसरे तिसरे कोणी नसतात.
असतात, याच जगामध्ये असतात, परंतु त्यांचं वर्तन वेगळं असतं, आचार विचार वेगळे असतात. 6 जणांना आपल्या कंट्रोल मध्ये करणारे साधू आहेत, दुसरं काय? आणि मातेच्या स्वरूपामध्ये एक संत तर आहे, मोठ्या बाबांच्या राष्ट्रसंत ही पदवी त्यांना दिली जाते. का बरं? कारण त्यांचं वर्णन कसं होतं, त्यांचे आचार विचार कसे होते. आणि या संतांच्या सहवासामध्ये गेलं की आपला विवेक जो आहे तो जागा होतो, आणि विवेक जागा झाला की भगवंताची आपोआप प्राप्त होते. का? कारण विचार बदलतात, षडविकार आपल्या कंट्रोलमध्ये येतात, आपल्या ताब्यामध्ये येतात. त्याच्यामुळे दुसरं तिसरं काही करायचं नाही. तुम्ही फार भाग्यवान आहात की संतांची संगती तुम्हाला घडते. संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे आणि या भूमीमध्ये तुम्ही राहताय, फार भाग्यवान आहात. आणि यांच्या सहवासामध्ये, यांच्या संगतीमध्ये राहिलात ना तर विवेक जागा होतो. तुलसीदास पुन्हा एकदा याच रामायणामध्ये सांगतात, मी जसं सांगितलं सूत्र बांधून घेतेय. वेळ कमी आहे, नाहीतर बोलण्यासारखा फार मोठा विषय, कारण पुढे पुरस्कार सोहळा सुद्धा आहे. असो, एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे. देवी या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं, आज नवल या गोष्टीचं वाटतं की एका सुनेने सासूचं चरित्र लिहावं. आत्ताच्या कलियुगामध्ये हे कदापि शक्य नाहीये, कदापि शक्य नाहीये. परंतु नात काय वैभव असेल त्या मातेचा आणि काय स्वभाव असेल की सुनेला सुद्धा त्याचं कौतुक वाटावं. बरोबर आहे की नाही? आणि या कौतुकास्पद जे शब्द आहेत त्या ग्रंथामध्ये सापडावेत. बाबांनी फार सापडला तो ग्रंथच सापडला नाही. मी बाबांना म्हटलं प्रवचन उद्या, प्रवचन झाल्यानंतर मला द्या, मला वाचायचंच आहे. परंतु सापडलाच नाही. पत्नीला सांगितलं, त्यांनी सापडवलं, मुलाला सांगितलं, अजून कोणीतरी आलं होतं, त्यांना विचारलं, सापडलंच नाही. बहुतेक माझ्या नशिबी आधी वाचणं नव्हतं, नंतर निवांत वाचणं असेल. परंतु खरंच बाबांसाठी आणि आईसाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराष्ट्राचं शान येणार आणि या संत महात्म्यांमुळे आपली प्रगती होते. यांचे 1-2 शब्द ऐकले तरी सुद्धा जीवाचं कल्याण होऊ शकतं. पण या कानाने ऐकून या कानाने न सोडलं तर, आज मला अभंगाचा विषय सुद्धा तोच घ्यायचा होता. बहिणाबाईंचा अभंग मी आज घेणार होते, ज्याचं दुसरं चरण आहे, सांगितले खूण ऐके जो म्हणी आणि पावेल निर्वाणी तोचे एक. संत जे सांगतात ना ते ऐकायचंय, पण या कानाने ऐकायला नाही सांगितलं. कशाने ऐकायला सांगितलंय? मनाने ऐकायला सांगितलं. का? कारण इथून ऐकलं तर इथून बाहेर पडेल, इथून ऐकलं तर इथून बाहेर पडू शकतं. परंतु इथून ऐकून जे मनाने ऐकतात आणि मनामध्ये ठासतात ते कधी जाऊ शकत नाही. एखाद्याने जर आपल्याला शिवी दिली ना, आपण या कानाने नाही ऐकत, या कानाने ऐकतो, म्हणून ते शेवटपर्यंत लक्षात राहतं. म्हणून परमार्थ हा विषय जो आहे तो इथून ऐकायचा आहे, इथून ऐकायचा आहे आणि इथे साठवायचा आहे. असो, आज ज्या देवी महात्म्याविषयी आपण बोलतोय, सांगायचं तात्पर्य, जो आपण श्लोक घेतलाय त्या श्लोकाचा अर्थच असा आहे की करता करविणारी जी आहे ती प्रकृती आहे, म्हणजे आदिमाय शक्ती आहे. एका ब्रह्माने काही होऊ शकलं नाही म्हणून माया त्या ठिकाणी प्रगट होते. माया आणि ब्रह्म याचा विस्तार म्हणजे ही सृष्टी आहे, याचा विस्तार म्हणजे ही सृष्टी आहे. म्हणजेच ती प्रत्येकाच्या कणाकणामध्ये, प्रत्येकाच्या वैभवामध्ये. म्हणून या आदिमाई शक्तीचा सुंदर असं वर्णन आपल्याला आणखीच करता येतं. कारण देवी भागवत काही छोटा ग्रंथ नाही, विशाल असा ग्रंथ आहे. 18,000 श्लोक आहेत आणि 12 स्कंद आहेत. किती म्हणून वर्णन करावं याचं, फार फार सुंदर वर्णन आहे. आणि खरं वर्णन होतं सुरू 3ऱ्या स्कंदापासून, ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रकटीकरण आणि मातेच्या नखाच्या अग्रभागामध्ये, माफ करा, मातेच्या पहिलं बोटाला काय म्हणतात? अंगठा. अंगठा वय झाल्यावर लक्षात येत नाही महाराज. तर अंगठ्याच्या नखामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन ब्रह्मदेव त्या नखामध्ये करतात. विचार करा, जिच्या नखामध्ये एवढं सामर्थ्य आहे,
तिच्या पूर्ण तणामध्ये किती सामर्थ्य असेल, काय शक्ती असेल तिची. असो, त्या शक्तीचं उदाहरण आपण नंतर कधी जर योग आला तर तेव्हा घेऊया. असो, ज्या श्लोकाचं माध्यम करून या ठिकाणी आपण सुरुवात केली आहे त्याच श्लोकावर आपण या ठिकाणी थांबूया आणि मातेला सुद्धा आमंत्रण देऊया आपल्या हृदयामध्ये थांबण्यासाठी. 2 मिनिटं मातेचं या ठिकाणी संकीर्तन करू आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. बाबांनी मला या ठिकाणी सेवा दिली आहे म्हणून बाबा फार फार धन्यवाद. काही असो, संतांची थोडी एक अर्धा तास काय 15 मिनिट जरी सेवा झाली ना तरी ती प्रत्येक वर्षभराचे जे आम्ही कीर्तन करतो ना त्या कीर्तनाला पोषक आहे. कारण इथे जे आहे शक्ती प्रगट करून घ्यायची, म्हणजे शक्ती आणायची जीवनामध्ये आणि ती शक्ती बाहेर यूज करायची, असंच असतं. हा, बॅटरी चार्ज करण्याचं काम संत महात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जी काही सेवा आम्हाला प्राप्त होते. आणि अगदी माझं वय सुद्धा नाहीये की या ठिकाणी बसावं आणि मातोश्रींबद्दल काहीतरी बोलावं, परंतु अगदी सहजच बोलता बोलता बाबा दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये आले होते भिंगारमध्ये आणि त्यांना 2 शब्द आशीर्वचन म्हणून बोलण्यासाठी दिले. मी बाबांच्या चरणाजवळच बसले होते, तर काय त्यांच्या मनामध्ये आलं देव जाणे. तर अगदी 22-23 तारीख असावी तेव्हा, काय बाबांच्या मनात आलं देव जाणो. त्या ठिकाणी सहजच बोलून गेले की मातोश्रींचं आता आई साहेबांचं नाही, अक्का साहेब का काहीतरी बोलले का बाई साहेब असं काहीतरी बोलले, आता माझ्या लक्षात नाही. तर अक्का साहेबांची पुण्यतिथी आहे, बाईंची, हा बाईंची पुण्यतिथी आहे. तर बाईंच्या पुण्यतिथी निमित्तानं तू त्या ठिकाणी कीर्तन करायचं. फक्त एवढं सांगितलं. कीर्तन आहे का तुला प्रवचन, बाबा मी काही करेल पण येईल, हा शब्द दिला आणि त्या ठिकाणी इथे येण्याचा योग मला प्राप्त झाला. हे वैभव पाहणं शक्य नसलं असतं. छोटीशी कुटी आणि एवढ्या कुटीमध्ये एवढा मोठा प्रपंच कसा केला असेल, खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. आता आजकालच्या मुलींना जर अशा कुटीमध्ये दिलं ना ते म्हणते मी माझं तुम्ही तुमचं, केव्हाच वेगळं होतील. हे कदापि शक्य नाही, एवढं वैभव आहे. असो, त्याच मातेला आपण हृदय ठिकाणी त्या ठिकाणी बोलूया, 2 मिनिटं संकीर्तन करूया आणि याच ठिकाणी आता पुढची सूचना या ठिकाणी देतील. अनेक तपवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पटकन आता नाव मला सुचणार नाही म्हणून सगळ्यांचंच या ठिकाणी धन्यवाद करते, सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करते. गायक वृंद असतील, स्वर देणारे बाबा असतील, मृदुंगमणी असतील, या ठिकाणी उपस्थित तपवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी असतील, सगळ्यांचंच धन्यवाद. या ठिकाणी विराजमान असणारे महाराज मंडळी असतील, सगळ्यांनाच धन्यवाद करते. स्वागतम अंबा सुस्वागतम स्वागतम अंबा सुस्वागतम माता स्वागतम अंबा सुस्वागतम अंबा सुस्वागतम माता सुस्वागतम माता स्वागतम सुस्वागतम शरणागतम माता स्वागतम सुस्वागतम शरणागतम माता स्वागतम सुस्वागतम शरणागतम अम्बा स्वागतम सुस्वागतम शरणागतम अम्बा स्वागतम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके